स्वागत आहे तुमचं वेटिव्ही टेक मराठीमध्ये। माझं नाव जयदीप जाधव आणि आज आपण माइलस्टोन कार अंधेरीमध्ये आलेलो आहे। तुमच्यासाठी काही खास सेकंड हँड कार्स घेऊन नेहमीप्रमाणे या डीलरचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस आणि गुगल मॅप लोकेशन तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल। कोणती गाडी आवडली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, माइलस्टोनमधून इथे आपल्याकडे रामदास सर उपस्थित आहेत, आपल्याला एक एक करून गाड्यांबद्दल माहिती देतील। तर रामदास सर कसे आहेत तुम्ही? एकदम मस्त मजेत सर, तुम्ही? आम्ही एकदम मजेत आहे सर। आणि काय आमच्या ऑडियन्सला काय काय प्रेक्षकांना फायनान्सबद्दल माहिती नसते, तर फायनान्सबद्दल थोडीशी माहिती द्या सर। फायनान्स होईल ना आपल्याकडे ना सर। 2008-9च्या गाड्या, 10च्या गाड्यावर फायनान्स होता अवेलेबल आहे आपल्याकडे। ऑल फायनान्स उपलब्ध आहे याच्यामध्ये। HDFC बँक आहेत, प्रायव्हेट फायनान्स आहेत, म्हणजे खूप सारे आहेत। म्हणजे जिथे त्यांची फाईल सुटेबल होईल तिथे आपण करून देऊ लॉग इन त्यांना। काय फायनान्स वगैरे, लोन वगैरे तुम्हाला इथे मिळून जाईल। आणि पहिलीच गाडी आपल्याकडे स्कॉर्पिओ आहे, तर काय माहिती आहे स्कॉर्पिओची? स्कॉर्पिओ सर 2012चा मॉडेल आहे, सिंगल ओनर गाडी आहे, 72,000 फक्त चालली आहे गाडी। आणि एमॉकवाला आहे। अच्छा, एमॉक डिझेल गाडी? हां, डिझेल गाडी आहे। आणि गाडीत आपण आस्किंग पण ठेवलेलं आहे 5,45,000 आस्किंग आम्ही ठेवलेली आहे। 5,45,000 मान सन्मान होईल ऑन टेबलवर बसून मान सन्मान जरूर होईल। ओके, करून देऊ आपण। तर मित्रांनो, ही होती स्कॉर्पिओ गाडी। 2000 कोणती बोलली? 2012ची गाडी आहे, डिझेल गाडी आहे, 5,45,000 किंमत आहे। किंमत निगोशिएबल असेल। मित्रांनो, पुढची गाडी आपल्याकडे टोयोटा इटिओस आहे हॅचबॅकमध्ये, तर याची काय माहिती आहे? ही 2012चं मॉडेल आहे, डिसेंबरची, सेकंड ओनर गाडी आहे। गाडी पण म्हणजे 45,000 फक्त चालली आहे गाडी। आणि ही जी आम्ही आस्किंग ठेवली 4,35,000। 4,35,000 पेट्रोल आहे का डिझेल आहे? पेट्रोल व्हेरियंट आहे। तर ही पेट्रोलमध्ये गाडी होती आपली टोयोटाची इटिओस। याची काय माहिती आहे? ही सर i10 आहे, आस्टा 1.2 टॉपवाला मॉडेल आहे, ऑटोमॅटिक आहे। आणि गाडी पण एकदम कमी चालली, 44,000 चालले। ही ऑटोमॅटिक विथ सनरूफ आहे सर, पेट्रोल गाडी आहे। सनरूफ सुद्धा लावला? हां, सनरूफ सुद्धा लावला आणि एकदम रिझनेबल रेट आहे। 3.5 लाख आहे या गाडीचे प्राइस आहे। 3.5 लाखात तुम्हाला टॉप मॉडेल i10 गाडी मिळते आणि सनरूफ सुद्धा आहे गाडीला, म्हणजे आणि प्लस ऑटोमॅटिकमध्ये आहे। सर्व काही गाडीमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे। आणि 2012ची नोव्हेंबरची गाडी आहे। आणि गाडीची किंमत काय बोला, पुन्हा एकदा सांगा? ही जी गाडीची किंमत आहे सर 3.5 लाख किंमत आहे। जे काही किमती मी तुम्हाला सांगतो या सर्व किमती इथे निगोशिएबल असतील। 2012चा मॉडेल आहे स्विफ्ट, 2012 सेकंड ओनर गाडी आहे, 45,000 फक्त चाललेली आहे गाडी। आणि जी आस्किंग आपण ठेवलेली आहे 3,95,000 आणि VXI मॉडेल आहे, पेट्रोल व्हेरियंटमध्ये। सगळ्यांना आवडणारी आपली वॅगनर आहे, प्लस कंपनी फिटेड CNG मध्ये, बरोबर ना? बरोबर। 2011चा मॉडेल आहे, सेकंड ओनर गाडी आहे, फक्त 70,000 चाललेली आहे गाडी। आणि कंपनी फिटेड CNG आहे वॅगनर, जी आम्ही आस्किंग ठेवलेली आहे 2,85,000। 2,85,000 गाडीची किंमत आहे। 2011ची 2011 वॅगनर प्लस CNG। ही i20 मॉडेल आहे, डिझेलमध्ये आहे सर। 2012चा मॉडेल आहे, 12 सप्टेंबरचा मॉडेल आहे, सिंगल ओनर गाडी आहे, 70,000 चाललेली आहे गाडी। जी आस्किंग आम्ही ठेवली आहे 3,90,000 आणि डिझेल गाडी आहे। ही डिझेल गाडी आहे, 3,90,000 गाडीची किंमत आहे। तरी 2012ची i20 डिझेलमध्ये होती। तुमचं बजेट खूपच कमी असेल आणि तुम्हाला गाडीच घ्यायची असेल 4 व्हीलर, तर लो बजेटमध्ये आपल्याकडे एस्टिलो गाडी आहे 2008ची, तर याची काय माहिती आहे? सर ही 2008ची VXI मॉडेल आहे, सिंगल ओनर गाडी आहे, 45,000 चाललेली आहे आणि एकदम लो बजेटवाले 1,45,000 तुम्हाला गाडी येईल। तुमचं लो बजेट असेल तर ही तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता गाडी। ही लो बजेट गाडी आहे, अवेलेबल आहे। आणि ही जी किंमत आहे ही अजून थोडीशी किंमत निगोशिएबल असेल? होईल ना सर, करू ना थोडंफार आपण इकडे तिकडे तुमचा मान सन्मान ठेवू जरूर ऑन टेबलला। या तुम्ही गाडी व्हिजिट करा, टेस्ट ड्राईव्ह घ्या, तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर आपण करू तुमच्यासाठी। होंडाचं रनिंग प्रॉडक्ट होंडा सिटी आहे आणि प्लस ऑटोमॅटिकमध्ये गाडी आहे, जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये आणि भरपूर लोकांना गाडी आवडते होंडा सिटी। आणि ऑटोमॅटिकमध्ये जास्त महत्त्वाचं म्हणजे। आणि पुढची काय माहिती आहे? ही 2010ची VI सगळ्या टॉपवाला मॉडेल आहे, ऑटोमॅटिक आहे, सेकंड ओनर, कंपनी इंडिव्हिज्युअल गाडीली आहे। आणि ही गाडी चाललेली आहे 50,000 फक्त रनिंग झालेली आहे गाडी। आणि ही सर ऑटोमॅटिक आहे, फक्त 50,000 चालले, 50,000 2010ची। आणि जे आस्किंग आपण ठेवलेले आहे 3.5 लाख रुपये, फक्त 3.5 लाखात तुम्ही होंडा सिटी घेऊन जाऊ शकता। ती पण ऑटोमॅटिकमध्ये 2010ची गाडी आहे। पेट्रोल आहे ना? पेट्रोल हां, पेट्रोल आहे। आणि नंतर तुम्ही आफ्टर मार्केट CNG वगैरे तुम्ही करू शकता। तर पुढची गाडी ऑटोमॅटिकमध्ये आपल्याकडे i20 आहे, व्हाईट कलरमध्ये। गाडी एकदम व्यवस्थित आणि नीट आणि क्लीन आहे। तर रामदास सर, याची काय माहिती? सर ही 2012ची ऑटोमॅटिक गाडी आहे, सिंगल ओनर सेकंड ओनर गाडी आहे आणि गाडी पण एकदम 47,000 चालली आणि ऑटोमॅटिक आहे, स्पोर्ट्स व्हेरियंटमध्ये आहे। ओके। आणि जी आस्किंग आम्ही ठेवले 4,10,000, ते पण निगोशिएबल प्राइस आहे। ऑन टेबलवर आपण मान सन्मान नक्की करू। ही इनोवा आहे सर, 7 सीटर आहे, 2011 डिसेंबर, म्हणजे ऑलमोस्ट करून 2012 पकडले कन्सिडर करू शकता। आणि सेकंड ओनर आहे, 90,000 फक्त गाडी चाललेली आहे।
आणि आपण ही जी आस्किंग ठेवलेली आहे 6,45,000 ते पण निगोशिएबल प्राईज आहे याच्यामध्ये. 6,45,000 गाडीची किंमत आहे आणि किंमत आहे निगोशिएबल असेल. तर ही होती इनोवा 2011ची डिझेलमध्ये. सर ही इनोवा क्रिस्टा आहे 2016ची 2.4 V आहे. याच्यामध्ये ही 7 सीटर अवेलेबल आहे. गाडी सिंगल ओनर आहे. 72,000 फक्त चालली आहे गाडी आणि जे आस्किंग आपण ठेवले 16,85,000. 16,85,000 गाडी आहे. डिझेलमध्ये गाडी आहे इनोवा क्रेस्टा. लेटेस्ट मॉडेलमध्ये फॉर्च्युनरसुद्धा उपलब्ध आहे. तर रामदास सर याची काय माहिती आहे? ही सर 2018चा मॉडेल आहे. सिंगल ओनर गाडी आहे. 1,00,000 समथिंग चाललेली आहे गाडी आणि आपण ही जी आस्किंग ठेवलेली आहे 28,85,000 आणि 4x2 आहे ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये. ऑटोमॅटिकमध्ये पण आहे. डिझेल गाडी आहे ना? डिझेल गाडी आणि थोडंसं स्लाइटली निगोशिएबल प्राईज आहे. तुम्ही या गाडी चालून बघा, आपण बेस्ट डील तुम्हाला देऊ. तर ही होती 2018ची ऑटोमॅटिक डिझेल गाडी फॉर्च्युनर. गाडी आवडली असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर माझं नाव जयदीप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.